नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषणदूत आणि स्वागत आहे तुमचं भूषणदूत अकॅडमीच्या या YouTube लेक्चर सीरीजमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, कालच आपला पेपर झालेला आहे। संयुक्त गट क मुख्य परीक्षा जी आहे त्याचा पेपर झालेला आहे। पेपरचं ओव्हरऑल व्ह्यू असा आहे की पहिला पेपर जो होता मराठी आणि इंग्रजी तो बऱ्यापैकी काय होता, सोपा होता, परंतु जो दुसरा पेपर होता तो अनेक राज्याच्या लेवलचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तर तो त्याला मध्यम ते अवघड काठीण्य पातळी असं पण म्हणूयात। इव्हन मी सुद्धा ऑब्झर्व केलं की गट ब पेक्षा गणित बुद्धिमत्तेचा पोर्शन जीएसचा तर मी जास्त काही सांगू शकत नाही, तो डेफिनेटली अवघड होता। पेपरला मी अवघडच म्हणेल याच्यामध्ये, कारण काय की आपण राज्यसेवेच्या विचारां करून याचं अनालिसिस नाही देऊ शकत। याचं कारण काय की याच्यामध्ये वेळ खूप कमी असतो। तुम्हाला परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर एका प्रश्नाला जवळपास 36 सेकंदाचं म्हणतात, 40-45 सेकंदच आपल्याला मॅक्स आपण देऊ शकतो। जर का जीएस मध्ये तेही टाइम कव्हर केला तर त्या वेळेत कोणती उदाहरणं सोडू शकतो। तर हा पेपर थोडाफार चॅलेंजिंग मला म्हणता येईल याच्या दृष्टीने। तर आतापर्यंत जो यंदाचा राज्यसेवेचा पण पेपर झाला त्याच्यापेक्षा त्याच लेवलचा हा पेपर असा म्हणता येईल तुम्हाला। आणि एक नवीन पॅटर्न बघा, सांख्यिकी अपेक्षित होतच, त्यामध्ये पण हिस्टोग्राम जो आहे तो एक नवीन पॅटर्न त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेला आहे। हिस्टोग्राम आधी पण येत होता, पण त्यांनी पर्सेंटेज पॅटर्न टाकलेला आहे। तो पर्सेंटेज पॅटर्न म्हणजे मी सुद्धा कोणी पण शिकवला नव्हता, तर तो पण त्याच्यामध्ये आलेला आहे। त्यानंतर बाकी तर जीआयचे जे मी तुम्हाला लेक्चर घेतले, व्हिडिओ लेक्चर, त्यातनं तुम्हाला 4 पैकी 3 प्रश्न तर इझिली सोडवता आले असतील। फक्त तोच एक हिस्टोग्रामचा प्रश्न सोडला तर अगेन त्यांनी यंदा एलिमेंटरी अल्जेब्रा इन्क्लूड केलेला आहे। एलिमेंटरी अल्जेब्रा म्हणजे काय, ते अंडर रूट ऑफ एक्स प्लस 1/√x वगैरे हे जे पॅटर्न्स त्यांनी आणलेले आहेत, तर हे जे अल्जेब्राचे पॅटर्न्स आहेत तर हे पॅटर्न्स सुद्धा जे आहेत आपण सहसा काही ते जे 2-3 प्रश्न त्यातले आले, एखादा प्रश्न तुमचा कव्हर होऊन गेल एखाद्या क्लासच्या नोट्समधनं, पण बाकी प्रश्न त्यातनं कव्हर होण्यासारखे होते। तर असा ओव्हरऑल आपल्याला मध्यम ते अवघड काठीण्य पातळी अशी मी गणित आणि बुद्धिमत्तेला म्हणेल। ओव्हरऑल 22 पैकी जर का आपण बघितलं तर 13 ते 14 पण जर का तुमचा स्कोर असेल, मागच्या गडबमध्ये फार सोपा होता गडबचं गणित बुद्धिमत्ता, तर त्याच्यात सांगितलं होतं की 17 ते 18 जर का असेल तर ते चांगली गोष्ट आहे। पण ते 14 किंवा त्याच्या अबोव जर का असेल 13-14च्या वरती, तर मी त्याला चांगला स्कोर आपल्या याच्यामध्ये मानेल। जर का तुम्ही तुक्के मारले नसतील तर, काहींचे टोले लागून पण बरोबर आले असतील काही, तर मग थोडे मार्क वाढू शकतात त्याच्यामध्ये, ठीक आहे। हा, तर मी आहे मित्रांनो भूषणदूत आणि आपण आता विशेषणाला सुरुवात करूयात। आणि अबकी बार आता 2024ला आहे, त्याला सुद्धा तुम्ही आता गटकची मेन्स दिली, पण आता नेक्स्ट तुम्हाला राज्यसेवा आणि गटबच्या सुद्धा परीक्षा ज्या आहेत त्या द्यायच्या आहेत आणि त्यातनं पोस्ट मिळवायची आहे। त्याच्यासाठी लवकरच तुमच्यासाठी आपली एक नवीन बॅच मी घेऊन येत आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेची। आणि तसेच ऑलरेडी आता एक बॅच आपली जी भूषणदूत अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती लिंक मी दिलेली आहे किंवा भूषणदूत अकॅडमी हा ॲप डाउनलोड करून घ्या, तिथे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता बॅच मिळणार आहे, ठीक आहे। तर आपण त्याबद्दल नंतर बघूयात, पण पहिले आपण उदाहरणाला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न थोडा हा चॅलेंजिंग प्रश्न होता की आणि इथे काय येणार, तर इथे काय आहे बघा, 5, 18, 7 ते इथे। याचा अर्थ काय असतो मित्रांनो, ईच्या जागी काईल असं त्यांनी म्हटलेलं ना, ईच्या जागी काईल। पहिली गोष्ट काहींना हा पॅटर्न काय हे समजलं नाही, तर हा पॅटर्न म्हणजे काय असतो मित्रांनो की याची पहिली ओळ आणि दुसरी ओळ जी आहे, पहिल्या ओळीचा रेफरन्स तुमचा या ओळीमध्ये चालत असतो, तर पहिल्या याचा आणि याचा जो काही संबंध आहे, बरोबर आहे ना, 5चं 18 झालं, 18चं 7 झालं, 7चं 24 झालं, 24चं 10 झालं आणि 10चं 33 झालं, तर तो जो संबंध आहे तो संबंध आपल्याला इथे न्यावा लागतो। मग इथे जर का आपण बघितलं 5 आणि 18 संबंध काय, तर 5 × 20 वजा काय 2 असं पण होऊ शकतं। किंवा इथे जर आपण बघितलं दुसरं आपला हे असं लागू शकतं, 5 त्रिक काय 15, 15 आणि 3 म्हणजे गुणिले 3 अधिक 3 म्हणजे 18, बरोबर आहे, 18 आहे। त्यानंतर नेक्स्ट काय की 18ला 2 भाग द्या, भागिले 2 करा, 18 भागिले 2 काय 9 आणि त्यातनं वजा 2 करा, गुणिले 3 अधिक 3 भागिले 2 वजा 2, ठीक आहे। मग आता राहिलं 7, तर पुन्हा बघा 7 त्रिक काय 21 आणि 21 आणि 3 काय 24, 24 भागिले 2 म्हणजे काय 12, बरोबर आहे, आणि वजा 2 म्हणजेच काय 10। अगेन या स्टेपला काय पुन्हा गुणिले 3 आणि अधिक 3, म्हणून 10 त्रिक 30 आणि 3 काय 33 आलं। तर बघा अल्टरनेटली काय होतंय की पहिल्यांदा गुणिले 3 अधिक 3 करायचं, नंतर काय करायचं भागिले 2 वजा 2 करायचं। मग आता इथे बघा 9 आहे, तर इथे ई आहे, बरोबर आहे। मग ए म्हणजे काय येईल रे, ए म्हणजे काय येईल, तर 9ला गुणिले 3 आणि अधिक 3 म्हणजेच काय 30, बरोबर आहे। हा, बी म्हणजे काय, बी म्हणजे काय 30 भागिले 2 15 आणि वजा 2, 30 भागिले 2 म्हणजे काय 15, 15 2 म्हणजे काय 13। सी म्हणजे काय अगेन 13 गुणिले 3 आणि अधिक 3 39, 40, 41, 42, बरोबर आहे। हा, डी म्हणजे काय 42 भागिले 2 आणि वजा 2 21 वजा 2 म्हणजेच काय 19, आणि ई म्हणजे काय 19 गुणिले 3 आणि अधिक काय 3, 19 त्रिक काय 57 आणि 57 3 म्हणजे काय 60 आलं उत्तर काय 60 आहे। पण मित्रांनो ऑनेस्टली आपण जर का बघितलं तर थोडं मी म्हणेल की हा प्रश्न करणं अवघड होतं एक्झामिनेशनच्या याच्यामध्ये, त्या वेळेमध्ये, कारण वेळ सुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे। इथे मी गणिताचा शिक्षकच आहे, शिष्याचं, तर मी इथे लवकर सोडू शकतो। खरं तर मला काय 10 मिनिटामध्ये सगळे प्रश्न जे आहेत 22 प्रश्न तुमचे आले होते,
तर त्यातले जवळपास एखाद दोन प्रश्नाला मलाही 2 प्रश्नाला मलाही कन्फ्युजन झालं, नंतर ते मला सोडवावं लागले, पण बाकी प्रश्न मला इझिली आले होते. पण ते कसं आता मी शिक्षक आहे किंवा हे आहे तर ते आहे, पण एक आपण विद्यार्थ्याचा जेव्हा विचार करतो आणि त्या वेळेमध्ये जीएस वगैरे पण सोडवायचा विचार करतो, तेव्हा तुम्हाला हे अवघडत जातं त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हा प्रश्न. आता जे रेग्युलर पॅटर्न होते ना मित्रांनो आपले, ते फार सोपे होते. जसं आता हे पॅटर्न आहेत, हे आपले रेग्युलर पॅटर्न गणित बुद्धिमत्तेचे आले, पण हे आले कमी, म्हणजे 10-12 प्रश्न आले तर ते तुम्ही सोडू शकता एकदम इझिली, पण बाकी थोडे चॅलेंजिंग आले. माझं हे आहे की 14 किंवा अबोव जर 22 पैकी मार्क आहेत तुमचे बरोबर आले असतील तर तुम्ही चांगल्या पोझिशनमध्ये आहात. ठीक आहे. हा, जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षाची भर घातली, तर आज जॉन 30 वर्षाचा आहे तर त्याच्या भावाचे वय किती असेल. ओके, आता भावाचं वय जे तो म्हणतो जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल, तर जॉनचं वय भावाच्या वयाच्या निम्मे होईल जर भावाच्या सध्याच्या वयात, तर भावाचं वय जॉनचा भाऊ आहे त्याचं भावाचं वय जर आपण समजतो x आहे तर त्याच्या वयामध्ये 2ची भर घातली, बरोबर आहे, 2ची भर घातली तर याच्या त्याचं वय काय होतं, निम्मे होतं, तर 1+2 भागिले काय 2. आता आपण जर का बघितलं तर जॉन किती वर्षाचा आहे रे, 30 वर्षाचा आहे, म्हणजे जॉन म्हणजे किती 30, तर 30 म्हणजे काय x+2 भागिले 2, हा 2 इकडे येईल, 30 दुनी किती होणार, हा इकडे जाईल ना, तर किती होईल 60. 60 म्हणजेच काय x+2, आता अधिक 2 इकडे होऊन काय वजा होईल, तर मग x म्हणजेच काय मित्रांनो 60 वजा 2 तर म्हणजेच किती होणार 58, म्हणजे 58 म्हणजे काय x, 58 म्हणजे काय x होईल. तर इथे उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 2 होईल. तर 58 म्हणजेच काय होईल x होईल, म्हणजेच काय की त्याच्या भावाचं वय किती असेल, तर त्या जॉनच्या भावाचं वय, कारण x म्हणजे भावाचं वय होतं ना, ते हेच आपल्याला x पाहिजे, भावाचं वय किती होईल 58 वर्षे. तर हा झाला मित्रांनो प्रश्न क्रमांक 2. कळला. हा सोपा होता, हा प्रत्येकालाच यायला पाहिजे असता, हा सोपा प्रश्न होता. हा दुसरे पण लक्ष घ्यायचं, अवघड गेला असेल पेपर, पण लक्षात घ्या की वॅकन्सीज खूप आहेत, 7-8-10 हजारच्या आसपास वॅकन्सी आहेत ना आपल्या, तर त्याच्यामुळे वॅकन्सी बऱ्यापैकी आहेत, त्याच्यामुळे ऑलरेडी कट ऑफ पण काही कमी येईल. ओके, हे मी टॉपर्सचे जे मी सांगितलं 14 प्रश्न जे एकदम टॉपला ज्याला राहायचंय त्याचे मी तुम्हाला प्रश्न सांगितले, पण बाकी कमी जरी असतील तुमचे तरी सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. ओके, हा नेक्स्ट बघा. एका 30 मुलांच्या रांगेमध्ये पी हा उजव्या टोकापासून चौथा आहे. एका 30 मुलांची रांग आहे त्याच्यामध्ये, तर उजवा टोक होतं बघा, आपण जेव्हा असं बघतो तर हा उजवं टोक असतं, इकडनं आपण काय घेतो हे उजवं टोक आहे. उजव्या टोकावरनं आपण जर बघितलं तर पी जो आहे, ओके, तो इकडनं किती आहे चौथा आहे, हा आहे पी. हा जो व्यक्ती इकडचा बरोबर आहे डब्ल्यू, डब्ल्यू जो आहे तो डावा टोक, इकडचा डावा टोक आहे, इकडनं किती आहे 10वा, 10th आहे, हा 4th आहे. उलट सोपं आहे. तर आता या दोघांच्या मध्ये किती लोक आहेत, तर बघा ते आता वजा कधी काही करायची गरज नाहीये, त्याच्यात काय असतं की समोरून क्रमांक तुम्हाला दिलेला आहे आणि पाठीमागून जर काय विचारला असेल तर तेव्हा आपण ते अधिक 1 आणि वजा 1 करत असतो, पण इथं काहीच नाही मित्रांनो. 30 लोक आहेत बघा, 30 लोक आहेत, इकडनं हे 4 गेलेत, इकडनं हे 10 गेलेत, तर 10 आणि 4 म्हणजे काय 14 गेलेत, तर 30 मधनं 14 गेले, राहिले किती रे बाबा 16, म्हणून तुमचं उत्तर काय राहणार पर्याय क्रमांक 2, दॅट इज व्हॉट 16. हे पण तो प्रश्न होता एकदम, तर उत्तर काय तुमचं 16 होईल. तर प्रश्न क्रमांक 3 म्हणजे काय 16 होईल. हा नेक्स्ट. हा, आता याच्यामध्ये काय पहिले काय करून घ्यायचं, पहिले एकदा मोजून घ्यायचं. हा, आता याला म्हणतो आपण की याच्यामध्ये कोणतं मिसिंग लेटर जो आहे तो सिक्वेन्स मध्ये तो येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 टोटल अल्फाबेट्स एकदम मोजून घ्यायचे. टोटल अल्फाबेट्स किती आहेत, टोटल 15 अल्फाबेट्स आहेत. हाऊ मेनी अल्फाबेट्स, 15 अल्फाबेट्स. 15 अल्फाबेट्स आहेत. ओके, आता 15 अल्फाबेट्सला 5-5च्या आपण कोणत्या 3-3च्या 5च्या ग्रुपमध्ये हे करू शकतो, बरोबर आहे. हा, किंवा मग 5-5च्या 3च्या ग्रुपमध्ये हे करू शकतो, याला डिस्ट्रीब्यूट करायचं, 5-5चे पण 3 गट बनवू शकतो मित्रांनो, किंवा 3-3चे 5 गट बनवू शकतो, आणि यात ज्या हे आहेत याला पुट करून बघायचं आपल्याला. समजा मी 5-5चे 3 गट बनवतो, ते थोडं सोबत 1 2 3 4 आणि इथे एक 5, 1 2 3 4 आणि इथे काय 5 आणि 1 2 3 4 5. आता इथे मी जर पहिलं पुट केलं पी पी क्यू आर क्यू, पी पी क्यू आर क्यू, देन अगेन इथे पुन्हा काय त्यांनी दिलेलं आहे आर पी 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 क्यू, अगेन काय दिलं त्यांनी आर क्यू. बघा पी पी आर पी पी क्यू आर क्यू, आर क्यू पी क्यू क्यू. ओके, एक काही कॉन्स्टंट भेटते का आपल्याला, नाही मिळते, बरोबर आहे. सो त्याच्यामुळे हे पण आपल्याला उत्तर एकदम पॉसिबल होत नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा, आतापर्यंत पण बघा दुसरं हे जर आपण बघितलं पुन्हा 5-5चे गट बना, 1 2 3 4 आणि काय 5, 1 2 3 4 आणि काय 5, 1 2 3 4 5. हा, पी इथे काय येणार पी, इथे काय होईल पुन्हा आर, पुन्हा आर आर पी क्यू क्यू, देन अगेन क्यू आणि पी.
तर बघा इथे सिक्वेन्स बघा बघतोय का, पीपीक्यू आर आर, बघा काय आला, पीपीक्यू आर आर हा एक सिक्वेन्स आहे. नंतर काय आर आर पी क्यू क्यू आणि क्यू क्यू आर पी पी. बघा इथे बघा 2 वेळा पी 2 वेळा आर आणि एकदा क्यू, 2 वेळा आर 2 वेळा क्यू आणि एकदा पी, 2 वेळा क्यू 2 वेळा पी आणि एकदा काय आर. कळलं का प्रत्येकाला? येस, हा सिक्वेन्स फिट बसतो. म्हणून इथे जो उत्तर आहे तुमचं ते असलं पाहिजे काय, पर्याय क्रमांक 2. दॅट्स व्हाय आन्सर काय असलं पाहिजे तुमचं, पर्याय क्रमांक 2 असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हा प्रश्न जो आहे तो थोडा डाऊटफुल वाटतो याच्यामध्ये. त्याचं कारण काय, इथे दीडचं तुम्ही उत्तर दिलंय पण प्रश्न विचारलाय की बी ईचा कोण लागतो, बीचा कोण लागतो असं इथं, बी रिलेटेड टू ई. इथे पाहिजे होतं ई रिलेटेड टू बी पाहिजे होतं. त्याला काय प्रॉब्लेम, ए हे सी चे वडील आहेत, ए वडील म्हणजे ते पुरुष आहेत ना, ए वडील आहेत कोणाचे, सी चे, मग सी त्यांचा मुलगा की मुलगी माहित नाही. आणि डी हा बीचा मुलगा आहे, डी कोणाचा मुलगा आहे, बीचा. अजून आपल्याला काय माहित नाही की डी जो आहे तो कोणाचा मुलगा आहे, बीचा मुलगा आहे. हा ई हा एचा भाऊ आहे, ई भाऊ झाला कोणाचा, एचा. डी जो आहे तो बीचा मुलगा आहे. तर आता इथे डी मुलगा म्हणजे तो पुरुष झाला कोणाचा, बीचा. ठीक आहे, डी हा बीचा मुलगा आहे. जर सी ही डी ची बहीण आहे, डी ची बहीण कोण आहे, सी. जर सी ही डी ची बहीण आहे म्हणजेच काय की हे दोघं पती पत्नी झाले, बरोबर आहे. पती पत्नी म्हणजे बी त्याची, हा जर पुरुष आहे मला सांग, हा वडील आहे, हा पुरुष असेल ना, आणि हा जर पुरुष आहे तर ही बी काय झाली, महिला, बरोबर आहे, महिला झाली. तर आता हा झाला, तर बी चे ईशी नाते विचारलं, बी चे ईशी नाते म्हणजे बी हा ईचा कोण लागतो, बी हे ईचे कोण लागते, तर बीच्या भावाची पत्नी. भावाची पत्नी म्हणजे काय, ते उत्तर पाहिजे असतं वहिनी, सिस्टर इन लॉ. काय पाहिजे इथे, पाहिजे असतं सिस्टर इन लॉ. ओके, हा हेच पाहिजे होतं उत्तर. आता यांनी काय केलं, यांनी उत्तर बघा, तुम्हाला मला वाटतं की आन्सर किंवा उत्तर डी देईल, म्हणजे काय ब्रदर इन लॉ देणार. आणि तो विचार त्यांनी काय अजून केलं की ई रिलेटेड टू बी, ई हा बीचा कोण आहे असं त्यांनी अजून केलं की ई हा बीचा कोण. जर हा प्रश्न असता की ई हा बीचा कोण, तर बीच्या नवऱ्याचा, हजबंडचा, पतीचा काय भाऊ, पतीचा भाऊ म्हणजेच काय, तर आपला दीर, बरोबर आहे, ब्रदर इन लॉ. पण यांनी विचारलं हाऊ बी रिलेटेड टू ई, सो त्याच्यामुळे इथं जे उत्तर आहे, ओके, सो ते जे आहे ते ब्रदर इन लॉ नाही, सिस्टर इन लॉ पाहिजे असतं. म्हणून हा मला वाटतं प्रश्न कॅन्सल होईल, किंवा ज्यांना क्लेम मारायचा असेल ते क्लेम त्याच्यावरती देऊ शकतात या प्रश्नावरती. ठीक आहे. हा 5वा. तर आतापर्यंत पहिलाच एक प्रश्न. हा नेक्स्ट आपण जर का बघितलं याच्यामध्ये, तर याच्यात आपण अरेंजमेंट करायची की ओ हा एलचा मुलगा आहे. आपल्याला काय दाखवायचं आहे की ओ जो आहे तो एलचा मुलगा आहे. तर आता इथे इलिमिनेशन मध्ये जर का आपण बघितलं तर इलिमिनेट मध्ये फक्त आपण काय करू शकतो की ओ हा एलचा मुलगा आहे. तर इथे बघा, इथे जर आपण बघितलं ओ एल बघायचं आणि ओ बघायचं, तर हा एल डिवाइड बाय एम म्हणजेच काय, एल हे एमचे वडील आहेत आणि एम हे काय ओ चे वडील आहेत, म्हणजेच ओ जो आहे तो एलचा काय झाला, ओ हा एलचा काय झाला, नातू झाला. तर हे येणार नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हा देन अगेन इथे एल आणि एम काय, आता इथे आपल्याला इलिमिनेट करणं थोडं अवघड होऊन जातं, म्हणून तुम्हाला इथे सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. तर मग आता फक्त हाच एक प्रश्न आपण इलिमिनेशननी रिमूव्ह करू शकतो ऑप्शन. बाकी सगळ्यामध्ये तुम्हाला, कारण एल आणि ओ बऱ्याच डिस्टन्स वरती आहेत. तर याच्यामध्ये जर का तुम्ही हे केलं, अनेक लोकांना 3 आणि 4 मध्ये थोडं काय कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये, की 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन आहे, तर ते आपण दूर करूयात. प्रश्न क्रमांक 3 बघूया. त्याच्यामध्ये एल गुणिले एम म्हणजे काय, एल गुणिले एम म्हणजे काय, तर एल ही एमची पत्नी आहे. तर एल ही पत्नी झाली कोणाची, एमची. एम डिवाइड बाय एन, एम डिवाइड म्हणजे काय, एम वडील आहेत कोणाचे, एनचे. एन मायनस पी, एन मायनस पी म्हणजे काय, एन बहीण आहे कोणाची, पी ची. एन बहीण आहे कोणाची, पी ची. आणि पुढे बघा, हा नेक्स्ट काय, पी प्लस ओ, पी प्लस ओ म्हणजे काय, तर पी प्लस ओ म्हणजे काय, पी भाऊ आहे कोणाचा, ओचा, पी ओचा काय भाऊ आहे. मग आता याच्यावर त्यांनी विचारलं, आता बघा एलचे 3 मुलं, एन, पी आणि ओ, हे 3 मुलं आहेत. यात पी हा मुलगा आहे आणि एन जो आहे तो काय मुलगी आहे. आता हा यांच्या भावंडापैकीच एक आहे, पण हा निश्चितपणे मुलगाच आहे असं सांगता येत नाही आपल्याला, कारण हा मुलगी सुद्धा असू शकतो ना. हा मुलगाच आहे असं आपल्याला सांगता येतो का, नाही, हा मुलगी सुद्धा असू शकतो, बरोबर आहे ना. हा, तर त्याच्यामुळे आपल्याला इथं याचं जेंडर जेलिंग माहिती पडत नाही, म्हणून इथे येत नाही. ते जर तुम्ही इथे बघितलं तर बघा, एल गुणिले एम म्हणजेच काय, ती एल जी आहे ती वाईफ झाली कोणाची, एमची. ठीक आहे. हा देन एम डिवाइड बाय एन, एम डिवाइड बाय एन म्हणजे काय, एन जो आहे तो काय झाला त्याच्यामध्ये, ओके, एम डिवाइड बाय एन, सो दॅट इज व्हॉट, हा त्याचा हे झाला. ओके, त्यानंतर त्यांनी काय म्हटलं, एन मायनस ओ, एन मायनस ओ म्हणजेच काय, एन मायनस ओ, एन मायनस ओ म्हणजे काय, एन ही बहीण आहे कोणाची, ओची. हा आणि अगेन
ओ प्लस पी म्हणजे काय? ओ प्लस पी म्हणजे काय? ओ भाऊ आहे कोणाचा? पीचा. आता यातनं पीचा आपल्याला जेंडर माहिती पडत नाही, पण आपल्याला त्यांनी घेणं नाही. आपल्याला दाखवायचं काय होतं की ओ हा एलचा मुलगा. तर येते का रे बघा, एलचा मुलगा काय आहे? ओ आहे, बरोबर आहे. एलचा मुलगा आहे तर तो काय आहे? ओ आहे. येते का? हो येते. कशावरनं? पर्याय क्रमांक 4 वरनं. म्हणून तुमचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. ओके. हा, हे तर आपण घड्याळाच्या लेक्चरमध्ये उदाहरण घेतलेलं आहे. घड्याळाचं जे आपण लेक्चर घेतलं त्यात शिकवलं होतं तुम्हाला. आता बघा, सरळ सरळ एक घड्याळ मित्रांनो, एक घड्याळ म्हणजे किती असतं? 12 तास. 12 तासाला मी कसं लिहू शकतो? नेहमी लिहू शकतो आपण 11 तास आणि 60 मिनिट. का लिहायचं असं? कारण एक घड्याळ म्हणजे असतं 12 तास. 12 तासाला मी कसं लिहितो? 11 तास 60 मिनिटे. 11 तास 60 मिनिटे याच्यामधनं आपली जी ओरिजिनल वेळ आहे ही वजा करायची असते. आपली ओरिजिनल वेळ काय आहे? 6 वाजून 30 मिनिटे. यातनं वजा करा. 60 मधनं 30 गेले, किती राहिले? 30 राहिले. आणि 11 मधनं 6 गेले, किती राहिले? 5 राहिले. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 राहील. तो 5 वाजून 30 मिनिटे. ओके. हा, तर उत्तर काय? पर्याय क्रमांक हा प्रत्येक टॉप क्लासमध्ये शिकवलेलाच असतो हा प्रश्न. तर हाही तुम्हाला सोडवता येतो. आतापर्यंत 7 बघितलं, 7 पैकी मला वाटतं 4-5 प्रश्न स्टार्टिंगचे हे जे आहेत हे तुम्ही सोडू शकले असते, सोडू शकले पाहिजेत. नेक्स्ट बघा, HDG NJM TPS. ओके. हा, हे विचारलं तर मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आता बघा काय म्हणतोय हा, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. ओके. तर आपण जर बघितलं HDG NJM तर H त्यानंतर डी नंतर जी काही सिक्वेन्स सापडत नाही. जेव्हा पहिले बघायचं स्ट्रेट रिलेशन बघायचं, स्ट्रेट रिलेशन मध्ये सिक्वेन्स सापडतो का? नाही. मग तेव्हा जेव्हा नसेल तेव्हा याचं पहिलं याच्या पहिल्यासोबत, याचं पहिलं याच्या पहिल्यासोबत, याचं दुसरं याच्या दुसऱ्यासोबत, याचं दुसरं याच्या दुसरं, अशी लिंकेज करायचं. तर मग आता बघा इथे काय दिलंय, तर याला असं मानून घ्यायचं HDG NJM TPS. तर खाली काय येईल? HEFGH. ओके. तर 8 4 आणि 7. ठीक आहे. हा, देन अगेन 14 10 आणि 13 नंबर त्याचे लिहून घ्यायचे. थोडं बेटर राहतं तुम्हाला. म्हणून हे 1 ते Z पर्यंत प्रत्येकाचे नंबर तुम्हाला माहिती पाहिजे. दरवेळेस 1 ते 2 प्रश्न तुम्हाला याचा फायदा होतो. कोडिंग डिकोडिंग मध्ये पण तुम्हाला फायदा होऊ शकतो. टी म्हणजे काय? 16 आणि एस म्हणजे काय? 19. बरोबर आहे. हा, आता आपण जर बघितलं तर बघा इथे 8 आणि 14 म्हणजे कितीचा फरक आहे? 6चा. 8 अधिक 6 14 अधिक 6 आणि अधिक 6. बरोबर आहे ना. अगेन 14 आणि 6 म्हणजे काय? 20. तर 20 आणि 6 अधिक 6 म्हणजे काय? 26. 26 म्हणजे कोणता मुळाक्षर आहे? झेड. म्हणून पहिल्या पोझिशन आपल्याला काय पाहिजे? झेड. ओके. तर उत्तर काय तुमचं? बघा बाकी तुमचे ऑप्शन तसेच रिजेक्ट होतात. हा, पण तिथे नन ऑफ दिसचं उत्तर आहे. एखाद्या याच्यात जर गडबड असेल तर तुम्हाला चेक करावं लागेल. म्हणून पुन्हा बघा पी मध्ये 16. तर 16 आणि 16 किती होतात? 16 अधिक 6 म्हणजे किती? 22. 6 6 ची वाढ आहे ना, 22 आहे. मग आता पी 22 कशाचा नंबर आहे रे? व्हीचा. अगेन इथे जर 6 बघितलं तर तो किती आहे? 25 आहे. 25 म्हणजे काय? वाय. तर झेड व्ही आणि वाय, झेड व्ही वाय म्हणजे उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. उत्तर काय? ऑप्शन नंबर 1 पर्याय क्रमांक 1 होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा, तसेच आपल्याला काही कन्सेप्ट अँड लॉजिकलनी हे शिकायचं असेल तर भूषणोत अकॅडमीची आता नवीन बॅच सुरू होती आहे. ती बुद्धिमत्ता आणि अंकगणित बॅच आहे. आणि या बॅचमध्ये फक्त बुद्धिमत्ता आणि अंकगणितच नव्हे तर त्याच्यासोबत सांख्यिकी आणि आकलन हे सुद्धा आपलं घेण्यात येणार आहे. सांख्यिकी आणि आकलन हा पूर्ण रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. याची काही लेक्चर्स लाईव्ह मध्ये सुद्धा होतील. तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही अनुषंगाने ही बॅच आहे. त्याच्यामुळे अंकगणित आणि बुद्धिमत्तेची. तर ही बॅच जी आहे ती भूषणदूत अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे, सॉरी टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यात लिंक दिलेली किंवा भूषण ॲप डाउनलोड करा. ॲपचं नाव काय? भूषणदूत अकॅडमी. हे माझ्या ॲपचं नाव आहे. या ॲपवरती जा तुम्ही आणि तिथे तुम्हाला ही जी बॅच आहे ती भेटणार आहे. ओके. तर ही ऑनलाईन बॅच जी आहे बुद्धिमत्ता अंकगणित आणि सांख्यिकी आणि आकलनासहित. ओके. हा, तर आकलन आता या पेपरमध्ये काही आलं नाही खरं तर, परंतु असं नाही की पुढे येणार नाही, कारण आयोगाने म्हटलेलं आहे आकलन म्हणजे काय? तिथं गृहीतके, निष्कर्ष, अनुमानाचे प्रश्न. तर ते सुद्धा आपण याच्यात 6-7 लेक्चर त्याचे टाकलेले आहेत. पण अजून त्याच्यावरती यावर्षी तरी प्रश्न आला नाहीये. ठीक आहे ना. आपण येणार नाही असं आपल्याला सांगता येत नाही. पुढे सुद्धा तो प्रश्न त्याच्यावरती येऊ शकतो. तर आपण पुन्हा हा आला सांख्यिकीचा पाठ हा मी घेतला होता तुमचा अशा प्रॅक्टिसचा. हा, तर हे आता बार डायग्राम आहे. याने काय आता बघा, याने एका त्याच्यात 3 प्रश्न स्वयं केले. कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले आणि विद्यार्थी संख्येत सर्वात कमी फरक आहे? सर्वात कमी फरक आता बघा, हा म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी, हा म्हणजे अनुत्तीर्ण. याच्यामध्ये सगळ्यात कमी फरक कधी आहे? तर तुम्हाला दिसतं याच्यामध्ये बघा, सगळ्यात कमी डिफरन्स, सगळ्यात जास्त डिफरन्स विचारला असता. आता 17-18 सर्वात जास्त आहे. सगळ्यात कमी डिफरन्स कोणता आहे? हा आहे. हा डिफरन्स म्हणजे काय? 2015-16. हा डिफरन्स म्हणजे कोणता? 2015 आणि 16. ठीक आहे. हा, नेक्स्ट
गेल्या 5 वर्षात शाळेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या किती होती? गेल्या 5 वर्षात जे अनुत्तीर्ण विद्यार्थी झालेले आहेत त्यांची सरासरी संख्या किती होती? अनुत्तीर्ण म्हणजे काय? हा सिंबल म्हणजे अनुत्तीर्ण. इथे बघा किती आहे? 100. अगेन इथे पण किती आहे? 100. 17-18ला किती आहे? याच्या अर्ध म्हणजे किती? 50. पुन्हा काय? हे 100 आणि पुन्हा काय? 100. तर आपण जर 100, 200, 300, 400 किती होतात? 450. किती होतात? 450. बरोबर आहे. पण ही सरासरी विचारली तर 450 भागिले काय? 450 भागिले 1, 2, 3, 4, 5. 450 भागिले 5 म्हणजेच काय? 90. बरोबर आहे. तर 15, 16 आणि 90. ओके. हा आता म्हणजे दोन पर्याय इथे रिमूव्ह झालेत, 15, 16 आणि 90. आणि त्याने म्हटलंय की किती समान संख्येमध्ये विद्यार्थी किती वेळा नापास झालेले आहे? किती वेळा विद्यार्थी नापास झाले? अनुत्तीर्ण म्हणजे काय? नापास झालेले हे वाले. तर ह्या बघा 100 किती आहे? 1, 2, 3 आणि 4. 4 वेळा किती आहे? 100 आहे. 100 किती वेळा आहे? 4 वेळा आहे. म्हणून तुमचं उत्तर काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 पाहिजे. दॅट्स द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. हा फार कॉमन प्रश्न आहे, आपल्या बॅच मध्ये पण आपण घेतलेला आहे मित्रांनो. हा प्रश्न आपण घेतलेला आहे, खूपदा आपण घेतलेला आहे हा प्रश्न. सेम टू सेम एक्झाम्पल. अदित 20 मीटर उत्तरेला चालतो. अदित इथनं निघाला, उत्तरेला गेला. किती मीटर? 20 मीटर. मग तो उजवीकडे वळतो आणि 30 मीटर चालतो. उजवीकडे वळाला आणि किती मीटर चालला? 30 मीटर चालला. व 35 मीटर चालत मग तो डावीकडे वळतो. नंतर काय? तर इथे बघा, हा बघा इथे काय झाला? अदित 30 मीटर उत्तरेला चालला. मग तो उजवीकडे वळतो आणि 30 मीटर चालतो. मग तो पुन्हा उजवीकडे वळतो आणि 35 मीटर चालतो. उजवीकडे मिळतो आणि 35 मीटर चालतो. बरोबर आहे. हा हा किती आहे? 35. ठीक आहे. हा 35 मीटर चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 15 मीटर चालतो. इथे काय होणार? इथे आपण गेला तर हा किती जाणार? 15 मीटर चालतो. ठीक आहे. नंतर पुन्हा डावीकडे वळतो आणि 15 मीटर, म्हणजे पुन्हा याच्या पॅरलली 15 मीटर इकडे, डावीकडे म्हणजे नॉर्थला. बरोबर आहे. आता इथे बघा हे टोटल 20 आहे. इथून हे किती आहे? हे 20 आहे आणि हे 35 आहे. 20 अधिक 15 म्हणजे किती? 35 होतं. पॅरलल होतात म्हणजे याचा अर्थ काय? हे 20 आणि हे 15 म्हणजेच काय? 35 होतात. तर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे आणि हे इथनं जो अंतर आहे, हा जो अंतर आहे असा, ठीक आहे ना. आता हे अंतर किती आहे? या इथून इथपर्यंतचा हा जो अंतर आहे, ठीक आहे. तर हा जो 15 आणि हा काय? 30. 30 आणि 15, 30 आणि 15 म्हणजे किती होणार? 45. किती होणार? 45. अंतर किती? 45 आहे. तर 45 अंतर दुसरं कुठल्या याच्यातच नाही आहे. आणि आणखी त्यांनी विचारलं की हा कोणत्या दिशेला सुद्धा आहे, तर ही दिशा कुठली होईल त्याच्यामध्ये? तर ही बघा, ही दिशा इथून इथपर्यंत पूर्व दिशेला. कोणत्या दिशेला? पूर्व दिशेला. पहिली गोष्ट 45 उत्तरच कशात दिलेलं नाहीये, पण तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे ना. हा तर पर्याय क्रमांक काय होईल? 4 होईल. ओके. हा आणि काय? पूर्व, ईस्ट मध्ये होईल. बरोबर आहे. हा पूर्व मध्ये होईल. तर 30 अधिक 15 म्हणजे किती? 45. ओके. हा पूर्व. तर इथे उत्तर केलं पर्याय क्रमांक 4 होईल. ओके. हा तर 45 मीटर आणि तो दिशेला कुठल्या? पूर्व दिशेला आहे आणि कोणत्या आहे? 45 मीटर अंतरावरती आहे. ओके. काही डाऊट कोणाला इथपर्यंत? आयडिया क्लिअर? हा 45 मीटर पूर्व. नेक्स्ट बघा, हा खाली वृत्तालेख दिलेला आहे. एकूण बांधणीचा खर्च जो आहे 5,40,000 रुपये आहे. तर झालेला खर्च किती लोखंडासाठी? आता मला सांगा, हे सगळं अंशामध्ये दिलेलं आहे. एक अंशमध्ये किती? हे पूर्ण जे आहे किती अंशाचं असतं? 360 अंशाचं असतं. एकूण किती असतं? 360. या 360 अंशापैकी आपण जर का बघितलं तर 360 अंशापैकी जो त्यांनी विचारला कशावरती खर्च झालेला? लोखंडासाठी. लोखंडासाठी किती? 45 अंश आहे खर्च. किती झाले? 360 45 आहे. आणि आणखी त्याचा किती आहे? 5,40,000. एकूण काय अमाऊंट आहे? 5,40,000 आहे. ठीक आहे. 360 आणि 45 दोन्ही काय? 90. तर इथे 8चा भाग जातो. 45 दोन्ही 90 आणि 9 चोक 36 म्हणजे काय? 45 8 360 होतात. बरोबर आहे ना. आता 8चा भाग जाईल, कारण 360 टोटल म्हणजे 360 होतं. हा टोटल खर्च आहे ना. एकूण खर्च 5,40,000 रुपये. तर त्याच्या 45 डिग्री, 360 अंशाचा 45 डिग्री म्हणजे याच्यावरचा खर्च आहे. मग खर्च किती होईल? तुम्हाला शिकवलेलं आहे सगळं मी. आठवा. ओके. पायथ्याचं लेक्चर घेतलं होतं. हा मग 5,40,000 भागिले 8, 5,40,000 भागिले 8 घ्या. ओके. तुमचं उत्तर किती येतं? 67,500. कॅल्क्युलेट करा तुम्ही. तुमचं उत्तर 67,500. म्हणून तिथे तुमचं उत्तर केलं पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. सो दॅट्स द आन्सर इज व्हॉट? पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय राहणार? उत्तर राहील. ओके. कळलं प्रत्येकाला? चला पुढे जाऊयात. हा आता हा प्रश्न जो आला तो आला सेट थेरी किंवा संचावर्ण. काय प्रश्न आहे रे?
एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. बरोबर आहे. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर या गावाची लोकसंख्या किती आहे? बरोबर आहे. आता इथे असतं सेट्स थेरी. बरोबर आहे. सेट थेरी काय म्हणते? आता मला सांगा 8% लोक कुठली भाषा जाणत नाहीत म्हणजे मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही जाणणारे जे आहेत ते किती आहेत रे? जर 92%, कारण 100% मधून 8% वजा करा ना. 100%, बरोबर आहे, त्यातनं 8% वजा करा, कारण 8% लोकांना काहीच आवडत नाही, म्हणजे काय 92% लोक. हे 92% लोक जे आहेत मित्रांनो, हे 92% लोक जी आहेत ती म्हणजेच काय की एन ऑफ ए युनियन बी. पहिला इव्हेंट म्हणजे मी समजतो की तो आहे मराठी जाणणाऱ्यांचा आणि दुसरा इव्हेंट आहे तो इंग्रजी जाणणाऱ्यांचा. तर हे दोन्ही मिळून हे जाणणारे दोन्ही भाषा जाणणारे दोन्ही मिळून यांचं युनियन म्हणजे एक भाषा जाणतो दुसरी पण जाणतो, कोणी दुसरी भाषा जाणतो कोणी दोन्ही जाणतो, हे सगळे मिळून लोक यानंतर ए युनियन बी ते म्हणजे 92%. बरोबर आहे. आणि 92% म्हणजेच काय असतं? पहिला इव्हेंट म्हणजे एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी मायनस वजा असतं ना एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. दोघांचं इंटरसेक्शन यातनं काय होतं? मायनस होतं. मग एन ऑफ ए काय झालं रे? एन ऑफ ए काय झालं? तर एन ऑफ ए फर्स्ट इव्हेंट हे किती आहे? 82. एन ऑफ बी 76 वजा काय 2244. ठीक आहे. हा मग आता बघा 82 आणि 76, 82 आणि 76, 82 आणि 76 यांची जर का आपण बेरीज केली 82 प्लस 76. ओके. हा तर याची बेरीज तुमची किती येते? 6 आणि 2 काय 8, 8 आणि 7 काय 15 वजा 2244. ठीक आहे. तर तुम्ही एक तर हे एकीकडे न्या आणि हे एकीकडे न्या. हा 92 इकडे या ना आणि हा इकडे न्या. तुम्हाला उरतं काय रे बाबा? इथे जर का बघितलं कारण मायनस आहे ना, तर मायनस 2 इकडे परत किंवा हे इकडे सगळं इकडे न्या तर हे मायनस होईल. ठीक आहे. तर 158 इकडे वजा होऊन जातील तर 92. तर काय होणार तुमचं? 92 वजा 158 इक्वल टू वजा 2244. ठीक आहे. तर आता यातनं हे जर का वजा झालं तर हातात किती? वजा 66 इज टक्के, पण हे टक्केवारीत आहे ना, वजा 66% म्हणजेच काय वजा 2244 वजा वजा कॅन्सल. तर 66% एखाद्या गोष्टी 66% म्हणजेच 2244 होतात. बरोबर आहे. 66% म्हणजे काय 2200. आता एकूण समजा आपण एक्स घेतोय, एकूण समजा आपण काय घेतोय एक्स घेतोय, तर त्या एक्सचे 66%. एकूण लोक समजा एक्स आहे तर त्याचे 66%. 66%, 66 म्हणजे काय 66 भागिले 100 गुणिले एक्स म्हणजेच काय 2244. ठीक आहे. तर आता एक्स म्हणजे किती? 2244 गुणिले काय 100 आणि भागिले काय 66. हा तर मग आता एक्स म्हणजे किती होणार त्याच्यामध्ये? तर इथे 33. बरोबर आहे. आणि इथे 50 करा, दोन्ही भाग जातो. आता 22 30 याला भाग द्या गुणिले 50 द्या, तुमचं उत्तर येतं 3400 येईल. कॅल्क्युलेट करा तुम्ही, तुमचं उत्तर किती येईल? 3400. ठीक आहे. 3400. सोडून तुमचं उत्तर केलं पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. हा याला म्हणतात सेट थेरी किंवा संच. ओके. आपल्या संच टॉपिक्स आहे तो पॉईंट मध्ये राहिलेला आहे, तो मी डिटेलमध्ये घेईल तुमचा संच सेट थेरी. ओके. तर दोन्ही गोष्टींचं त्यांनी म्हटलं 92% म्हणजे दोघांचं युनियन, म्हणजे दोन्ही खेळणारे किंवा एक खेळणार दोन खेळणार दोन्ही आले पाहिजेत. ते म्हणजे कारण 8% लोक काहीच खेळत नाहीत. मग सिंगल इंडिव्हिज्युअली हा खेळणारा, दुसरा सिंगल इंडिव्हिज्युअली खेळणारा आणि त्यातनं वजा काय दोघांचं इंटरसेक्शन, यातनं काय करायचं वजा करायचं. बरोबर आहे. 3400. विद्यार्थी मित्रांनो गट ब साठी निश्चितपणे तुम्हाला ज्यांना पण जॉईन करायचं असेल ते बॅच जॉईन करून घेऊ शकता आपली. ठीक आहे. चला आता आहे हिस्टोग्राम. येस, हा एक चॅलेंजिंग एक्झाम्पल होता. हा डेफिनेटली कोणी शिकवला नव्हता, हा मी सुद्धा नाही. हिस्टोग्राम म्हणजे हिस्टोग्राम येईल असं वाटलं होतं. हिस्टोग्राम काय जनरलच असतो, पण यांनी पर्सेंटाईल मध्ये पण विचारून घेतलेलं आहे. तर आता ते तेवढं हे आहे ना, थोडं अवघडून जातं याच्यामध्ये. तर या टाईपची उदाहरणं कशी सोडवायची? हाही अनेक लोकांना आलाच नसेल तर काही हरकत नाही, म्हणजे हा तसं काही एक्सपेक्ट पण नाही की या लेवलला तुम्हाला ते आलं पाहिजे म्हणून. सोबतच्या हिस्टोग्राममध्ये विशिष्ट शेअर बाजारात किमतीची वारंवारता दिली की शेअर बाजाराची किंमत किती असते. तर आता बघा 12.5 किंमत होती 0 ते 10 वर्गामध्ये, देन 10 ते 20 मध्ये 8 आहे, नंतर काय 20 ते 30 मध्ये काय 15 आहे, असं काय त्यांनी ते हिस्टोग्राम दिलेलं आहे. ओके. मग यात 80% जो आहे या हिस्टोग्रामचा 80% काय आहे, तो कोणत्या वर्गात येईल? तो म्हणतो 80% कोणत्या वर्गात येईल? मग 80% म्हणजे काय? पर्सेंटाईल म्हणजे काय? तर 80% म्हणजे 80% इज इक्वल टू, ओके, इज इक्वल टू तो वर्ग जो आहे ज्या वर्गात आहे तो, बरोबर आहे, तो आपल्याला भागिले, ओके, किंवा ती जी संख्या आहे, ओके, दॅट इज व्हॉट की हिस्टोग्राम दिलेला आहे. तो 80% कोणत्या याच्यामध्ये येईल तर त्याला आपण समजा पकडूयात की तो एक्स आहे. त्याचा 80% म्हणजे काय आपण पकडूयात एक्स हा 80% आहे. एक्स जीव भागिले जी आहे या सगळ्यांची जी काही वर्गांची जी आहेत हे जी काही पूर्ण आहेत
या सगळ्यांची बेरीज करायला लागते आपल्याला. समेशन ऑफ दी एक्स किंवा समेशन ऑफ दी यन घ्यावं लागतं आपल्याला. ठीक आहे, समेशन ऑफ दी यन घेतलं तर त्या 80% म्हणजे काय, 80 भागिले काय 100 म्हणजे 0 0 कॅन्सल, किती 0.8 भागिले काय यन, त्या सगळ्यांची बेरीज करा. बेरीज म्हणजे काय 12.5 अधिक 8, 12.5 अधिक 8 अधिक 15 अधिक 7.5 अधिक 2 अधिक 3 अधिक 1.5 अधिक 1 करा बेरीज काय ते. याची बेरीज मला वाटतं 50.5 काहीतरी येते, अशी 50.5 च्या आसपास काहीतरी येते. ओके, 50 सेकंद काय येईल आता 50.5 हे येईल त्याच्यामध्ये. बरोबर आहे, सगळ्या व्हॅल्यूची बेरीज ही इथे न्यायची सरळ आहे. तर आता हे काय 8 भागिले 10 म्हणजे काय 0.8 झाला. 0.8 गुणिले 50.5 म्हणजेच काय 40.4 म्हणजेच काय एक्स. 40.4 म्हणजेच काय एक्स. बरोबर आहे, तर 40.4 म्हणजे काय एक्स. आता मला सांगा 40.4 ही संख्या कोणत्या वर्गात येईल. त्याचा अर्थ 40 आणि 50 नाही. लक्षात घ्या इथे 12.5 होतं, त्याच्यात 8 ऍड करा. 12.5 मध्ये 8 ऍड केले 20.5. 20.5 मध्ये 15 ऍड करा म्हणजेच काय होईल 35.5 आणि 35.5 इथपर्यंत झालं. याच्यात 7.5 ऍड केले तर 5 5 10 0 हात चाला 1 7 12 1 13 43 किती आहे 43. तर 43 पर्यंत इथे रेंज होते. तर 30 ते 40 मध्ये कुठपर्यंत पासून आहे तर 35.5 पासून ते 43.5 हा कोणत्या वर्गात आहे 30 ते 40 या वर्गात आहे. बरोबर आहे, 35 पासून 43.5. बघा काय केलं आपण सगळ्यांची बेरीज केली. पहिले तर पर्सेंटेज किती इथे 80 का घेतलं कारण 80% त्यांनी विचारलेलं आहे. तर 80% तर 80/100 इज इक्वल टू वरती काय एक्स आहे आणि खाली जर आपण बघितलं तर या सगळ्यांची जी काही ती टोटल आहे तर टोटल किती आहे घ्यायची तर ती खाली द्यायची. 50.5 आता 80% असल्यामुळे हे झालं 0.8 आणि हे 50.5 इकडे जाणार ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू बघायची की अशी ऍड करत करत कोणत्या सेक्शनमध्ये ही व्हॅल्यू येते. तर या सेक्शनमध्ये ती व्हॅल्यू येते कारण 37.5 पासून तर 43 पर्यंतच्या संख्या जी या सेक्शनमध्ये राहत आहेत म्हणून तुमचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. दॅट्स आन्सर इज व्हॉट ऑप्शन नंबर 4. ओके, कळलं प्रत्येकाला. हा, नेक्स्ट बघा जोड स्तंभात राहुल निकिता विकासने चाचणी मालिकेत मिळवलेले गुण दर्शवलेले आहेत. ठीक आहे, हा जो जोड स्तंभ आहे मग त्या जोड स्तंभामध्ये राहुल निकिता यांनी जे आहेत ते गुण किती मिळवलेले आहेत ते आपल्याला दर्शवलेले आहेत. मग यांनी कोणतं विधान बरोबर आहे तर आपल्याला पहिले तर आपल्याला प्रत्येकाचं हे करावं लागेल. मग विकासला किती गुण मिळालेले आहेत आपण बघूयात. विकास किती आहेत विकासचे गुण 60. त्यानंतर हे किती आहेत 50 आहेत ना, किती 40 की 50 आहे 50 5 दिस 50. पुन्हा काय 60 आणि हा इथे वरती जो आहे कारण हा विकास आहे ना 80. याचे गुण किती झालेत 8 आणि 6 14 25 250 विकास. नेक्स्ट काय निकिता. निकिता जर आपण बघितलं तर ते किती आहे 40. नेक्स्ट काय 60 80 आणि 60. 6 आणि 4 10 10 18 18 काय 240 निकिता. ठीक आहे, थर्ड काय विकास राहुल. हा थर्ड आहे राहुल. राहुल जर बघितलं तर हे 70 पुन्हा 70 पुन्हा 50 आणि 40. 5 आणि 4 9 9 आणि 7 काय 9 7 16 16 आणि 7 23 230. मग आता बघा चाचणी मालिकेत निकिता आणि राहुल विकास जास्त गुण मिळवले. निकिता सर्वात जास्त आहे का नाही, सर्वात जास्त कोण आहे विकास आहे ना, सर्वात जास्त विकास आहे. चाचणी विकासने राहुल व विकासपेक्षा कमी गुण मिळवलेले नाही. तर इथे उत्तर तुमचं काय येतं पर्याय 4. चाचणी मालिकेत निकिता व राहुल या दोघांनीही विकासपेक्षा कमी गुण मिळवलेले आहेत. तर निकिता आणि राहुल या दोघांनाही काय विकासपेक्षा कमी गुण आहे चाचणी मालिकेत. यस, उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ओके, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट बघा चला 4 to the power b minus 4 to the power b minus 1 is equal to 24. So 2b to the power b म्हणजे किती होणार. ओके, 2 to the power b हे किती होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. ओके, हा तर आता आपण जर का बघितलं तर इथे 4 to the power b इथे लक्षात घ्या थोडा काही लोकांना किचकट झाला गेला असेल हा प्रश्न, थोडा किचकटच होता आणि हा सोडवणं थोडं मी अपेक्षा कारण हे एलिमेंटरी अल्जेब्रा झालं. हा पॅटर्न जो आहे तो एसएससी सीजीएलचा पॅटर्न झालेला आहे.
त्याच्यामध्ये पॉवरचा जो काही सिस्टम आहे आता. ओके, कारण आणि त्यानंतर याची व्हॅल्यू काढल्यानंतर पण हे किचकट बनवून जातं एकदम, तर थोडं नाही झालं असेल, आलं असेल तुम्हाला तरी काही हरकत नाही या टाईपचं एक्झाम्पल. तर आपण सोडून घेऊयात. बघा जेव्हा हे मायनस असतं ना, त्याचा अर्थ जेव्हा बघा ए टू दी पॉवर एम इंटू डिवाइड बाय ए टू दी पॉवर एन म्हणजे ए टू दी पॉवर एम मायनस एन असं असतं. तर आपण जर का बघितलं की 4 टू दी पॉवर बी मायनस 4 टू दी पॉवर बी वजा 1 आहे ना, तर याला पण कसं लिहिणार, इज इक्वल टू 24 आहे. तर 4 टू दी पॉवर बी वजा 4 टू दी पॉवर बी वजा 4, कारण एकच आहे ना, मायनस मध्ये 1 आहे, तर हा भागिले 4 जाईल म्हणजे तो 24 होईल. ठीक आहे. आता 4 टू दी पॉवर बी जर का मी कॉमन काढला तर 1 वजा, आता 4 टू दी पॉवर बी कॉमन घेतला ना, 4 टू दी पॉवर इथनं पण बंद राहिलं, वजा हा भागिले 4 राहणार इथे, म्हणजे काय 24. इथे 4 वजा 1 म्हणजे काय 3/4, म्हणजे काय 4 टू दी पॉवर बी गुणिले 3/4 म्हणजे काय 24. आता इथे गुणिले 4 गेला, 4 टू दी पॉवर बी म्हणजे काय 24 गुणिले 4 भागिले 3 तर 8 बरोबर आहे. सो 4 टू दी पॉवर बी इंटू 3 टू दी पॉवर 3 3/4 होईल ना, वरती 4 जाणार खाली 3 येईल. हा, तर 4 टू दी पॉवर बी म्हणजे काय 32 ना, 832. 4 टू दी पॉवर बी म्हणजे काय 32 होणार. आता 4 टू दी पॉवर बी ला मी कसं लिहू शकतो, यानी म्हटलं 2b टू दी पॉवर बी. तर आता लक्षात घ्या इथे 4 टू दी पॉवर बी याला मी असं लिहू शकतो 2 चा वर्ग 4 ना, 2 चा वर्ग गुणिले बी म्हणजे 32. तर मला सांगा हा ए टू दी पॉवर एम इंटू ए टू पॉवर एन म्हणजे काय ए टू दी पॉवर एम इंटू एन, तर 2 इंटू 2b दॅट इक्वल टू किती होणार 32 होईल. ओके, हा, तर 32 चा काय लिहू शकतो रे, 2 टू दी पॉवर 2b, तर 2 चा कितवा भाग 2 चा 5वा भाग, 2 चा 5वा भाग म्हणजे घात किती आहे, 2 चा 5वा घात म्हणजे किती होणार 32 होणार, बरोबर आहे ना. हा, आता 2b म्हणजेच काय 5. सो टॉइस ऑफ बी म्हणजे होतं 5, कारण बघा ना इथं पॉवर एक आली ना, तर 2b म्हणजे काय झालं 5 झालं. ठीक आहे, तिथे लिहा 5, तर 2b म्हणजे 5 आणि याची पण काय बी पॉवर, बरं. सो 5 ची बी पॉवर, बी म्हणजे किती, आता 2b म्हणजे जर का मित्रांनो 5 आहे बरोबर, 2b म्हणजे काय 5 आहे, तर बी म्हणजे काय 2b म्हणजे 5 होता ना, मग बी म्हणजे काय 5 भागिले 2 म्हणजे 2.5 बरोबर आहे. हा, तर 5 ची पॉवर 2.5 म्हणजे काय 2 आणि आणखी 0.5 चा अर्थच काय होतो √5. 5 म्हणजे काय 25 वर्गमुळात 5 बरोबर आहे. म्हणून उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 2, 25 वर्गमुळामध्ये 5 हे तुमचं उत्तर असेल. कळलं, तर आन्सर इज व्हॉट ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2 असेल. कळलं. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना पण जॉईन करायची असेल नक्की आवर्जून जॉईन करा. आता हे ऍडव्हान्स लेवलला गेलेलं आहे पूर्ण गणित बुद्धिमत्ता. अनेक लोक म्हणायचे की मी भूषण सर राज्यसेवा लेवलचे आहेत, युपीएससी बॅच माझी चालूच आहे, त्याच्यात काहीचा इश्यू नाही, पण हा पेपर जो आहे ज्या लेवलला येतोय तर तुम्हाला त्या लेवलला तयारी करावीच लागणार आहे. त्याच्यामध्ये आता ते दिवस गेलेत की बेडजा वजावाक्या शिका, गटकची बॅच बरोबर आहे, आणि त्यात बेडजा कशा कराव्या, वजावाक्या कशा कराव्या, आणि याच्यावर ना तर बघा तुम्ही स्वतः बघताय पेपरची काठीण्य पातळी काय आहे, त्या लेवलला तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तर तुम्ही ज्यांना पण बॅच जॉईन करायची आहे ती स्टँडर्ड जी लेवलची बॅच आहे ती आपण देतोय, त्यामुळे भूषणदूत अकॅडमी हे ऍप डाउनलोड तुम्ही करून घेऊ शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा, नेक्स्ट चला. हा प्रश्न मित्रांनो रद्द होईल, याचं कारण काय की ए चे 30% म्हणजे 0.25 आहे, पण काय इथे जर का आपण बघितलं मित्रांनो ए चं तुम्ही व्हॅल्यू काढणार त्याच्यामध्ये, पण बी आणि सी, बी इक्वल टू व्हॉट c/5 त्यांनी दिलेलं आहे, पण त्यानंतर ए आणि सीचा संबंध किंवा ए आणि बीचा संबंध दिलेला आहे, त्यामुळे आपण काही असा संबंधच काढता येत नाही. आयोग काही उत्तर देईल तुम्हाला, पण सेकंड की मध्ये निश्चितपणे रद्द होणार, कारण इथे काही दिलेलंच नाहीये, त्याच्यामुळे डेफिनेटली दिस क्वेश्चन विल गेट कॅन्सल, त्यामुळे हा प्रश्न काय होणार सहज रद्दच होईल. ठीक आहे. नेक्स्ट, मोटर गाडी ए 60 किमी प्रति तासाने वेगाने धावते, तर मोटर गाडी बी 75 किलोमीटर प्रति तासाने धावते, तर याची जी स्पीड आहे ती 60 किलोमीटर पर आवर आहे. मोटर गाडी ए, मोटर गाडी बी 75 किलोमीटर पर आवर धावते. हे दोन्ही एकाच दिशेने धावतात, हे दोन्ही एकाच दिशेने धावत आहेत बरोबर आहे, तर एकाच दिशेने धावत आहेत. मग याचा दोघांचा डिफरन्स, सो 75 भागिले 60 म्हणजे 75 वजा 60 म्हणजे किती 15 किलोमीटर पर आवर, 15 किलोमीटर पर आवर बरोबर आहे. हा, तर 75 वजा 60 म्हणजे किती 15 किलोमीटर पर आवर. ओके, ही यांची रिलेटिव्ह स्पीड, याला म्हणतो आपण रिलेटिव्ह स्पीड. ही काय आहे त्याची रिलेटिव्ह स्पीड आहे. ठीक आहे. हा, आता यांनी म्हटलं की आता आपल्याला अंतर किती पार करायचं आहे रे, की ही याच्या 60 किलोमीटर पुढे, बीच्या 60 किलोमीटर पुढे, तर बीला जर कव्हर करायचं त्याला अंतर किती कव्हर करावं लागेल 60 किलोमीटर. आता 60 किलोमीटर हे अंतर कव्हर करायचंय,
त्याच्यानंतर त्याला किती वेळ लागेल. तर टाइम म्हणजे काय असतो, डिस्टन्स अपॉन स्पीड. तर टाइम म्हणजे काय असतो, वेळ म्हणजे काय असतो, डिस्टन्स भागिले स्पीड, अंतर भागिले वेग. तर अंतर किती आहे आपला 60 आहे ना, 60 किलोमीटर पुढे, तर 60 आपलं अंतर झालं आणि रिलेटिव्ह स्पीड जी आली ती झाली 15. तर 60 भागिले 15 म्हणजे किती तास, तर 4 तास. किती तास अंतर लागेल, तर 4 तास. सोपा होता प्रश्न हा, आला पाहिजे तुम्हाला. तर उत्तर पर्याय क्रमांक 2. जे रेग्युलर पॅटर्न होते ना, जे टाइम अँड वर्कचे प्रश्न झालेले आहेत, बरोबर आहे ना, तर याचे प्रश्न, टाइम स्पीड अँड डिस्टन्सेसचे प्रश्न आपल्या पेपरमध्ये आलेले आहेत. ब्लड रिलेशन आपण बघितलेलं होतं, तर हे एकदम सोपे आलेत प्रश्न. आता ब्लड रिलेशनचा एक प्रश्न त्यांनी चुकवलाय, डायरेक्शन अँड डिस्टन्सेस पण सोपं आलेलं आहे, त्याच्यात काही त्यांनी असं किचकट जास्त केलेलं नाहीये. ओके, पण बाकी जो ऍडव्हान्स पार्ट होता तो त्यांनी टफ ठेवलेला आहे, खूप एलिमेंटरी अल्जेब्रा वगैरे टफ ठेवलेला आहे. ठीक आहे, आता हा पण बघा, हा थोडा टफ प्रश्न आहे. त्याच्यात इंटरलेट करायचं, तर इंटरलेट कसं करता येईल आपल्याला, जर आपल्याला याला सेम करायचं असेल तर बघा याच्यात काय करता येईल आपल्याला. इथे मी तुम्हाला खाली सोडून पण दिलेला आहे, हे यातनं तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा आता 3.07 आहे, तर आता बघा इथे काय होतं 0.03. तर आपल्याला सोबत शेवटी याला कॅन्सल करणं आपली प्रायोरिटी असली पाहिजे. तर मी याला कसं लिहू शकतो की 3.1 पॉईंट जर मी इकडे दिला 0.7, पण याला मग 10 ने भागावं लागेल, कारण तुम्ही असं लिहा की 0.307 लिहा की 3% याचा वर्ग लिहा. इथे भागिले वर्ग झाला, आणि याला पण याचं जर बघितलं तर 0.193 आहे, तर इथे पण 1 पॉईंट दिला आणि याला पण पुन्हा 10चा वर्ग केला, तर असं पण इथे केलेलं आहे, बरोबर आहे. हा, आता हे झालंय. मग आता मला सांगा, इथे कॉमन जर का आपण काढलं तर 10चा वर्ग 100 आणि इथे 10चा वर्ग काय 100, तर याच्यामध्ये 100 कॉमन आहे ना. अरे 10चा वर्ग इथे बघा ना, 3.07 चा वर्ग आहे, इथे 1 पॉईंट होतं, तर हा जो झाला हा कॉमन येईल. यात नाही, 10चा वर्ग म्हणजे 100, 10चा वर्ग 100 आणि 10चा वर्ग भागिले 100 जो आहे 1 भागिले 100 हा कॉमन येईल. इकडे उरणार काय, हा पार्ट सेम उरणार, हे दोन्ही कॅन्सल होऊन जातील. कारण 1/100, तर 1/100 म्हणजे हा 100 इकडे न्यूमरेटरला जाईल, 1/100 हा 100 वरती जाईल, म्हणून तुमचं उत्तर काय येईल 100 म्हणजेच काय 100. तर त्याच्यामुळे इथे उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 1. ओके, अगेन वन ऑफ दी अल्जेब्रिक याच्यावरती आधारित प्रश्न तुमचा जो होता, ओके, सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न होता, हा प्रश्न क्रमांक 1. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, तर शेकडा नफा किती होईल. ओके, तर त्याच्यामध्ये काय तर विचारलेलं आहे की एक दुकानदार 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतो. ओके, आणि 10 आंबे 15 रुपयाला याप्रमाणे विकतो. 10 आंबे 15 रुपयाला याप्रमाणे विकतो. लक्षात घ्या, आता इथे आंब्यांची संख्या वेगळी झालेली आहे. आम्ही इथे याला एक शॉर्ट फॉर्म्युला सुद्धा आहे. ओके, तर तुम्ही तो शॉर्ट फॉर्म्युला सुद्धा अप्लाय करू शकता, त्याच्यामध्ये मी शिकवलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये. पण एकदा आपण कन्सेप्च्युअली थोडं बघूयात. नफा म्हणजे काय असतो रे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो नफा आहे. आणि शेकडा नफा म्हणजे काय, विक्री किंमत वजा खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत गुणिले काय 100. पण जेव्हा पण आपण नफ्याची उदाहरणं सोडतो मित्रांनो, त्या केसमध्ये लक्षात ठेवा की त्या केसमध्ये वस्तू जी असते, एक वस्तू असते किंवा 2 वस्तू असतील, वस्तू समान असतात. इथे काय डिफरन्स होते, वस्तू समान नाहीयेत. 10 रुपयाला 15 आंबे आणि 10 आंबे 15 रुपयाला. लक्षात घ्या, तर आंबे समान आहेत का, इथे आंबे 15 होते, इथे आंबे काय आहेत 10 झालेले आहेत, बरोबर आहे. मग आता इथे जर का आपण बघितलं त्याची खरेदी किंमत किती, तर खरेदी किंमत अशी, आंबे वेगळे असून आपल्याला कळू शकत नाही, आपल्याला एका आंब्याची किंमत आपल्याला कळायला लागेल. तर बघा 15 आंबे किती रुपयाला, 10 रुपयाला. 15 आंबे किती रुपयाला, 10 रुपयाला. तर एका आंब्याची किंमत किती, तर एक आंबा किती रुपयाला, 10 भागिले 5 रुपये, 15 रुपयाला. 10 भागिले 15 म्हणजेच किती, 203. एक आंबा किती रुपयाला, 203 रुपयाला, बरोबर आहे. एक आंबा 203 रुपयाला. ठीक आहे. आता अगेन नेक्स्ट काय, 10 आंबे 15 रुपयाला, 15 रुपयाला. तर मग आता एक आंबा म्हणजे काय, 15 भागिले काय 10 म्हणजेच काय 302. आता ही झाली बघा, ही झाली त्याची काय खरेदी किंमत, आणि ही त्याची जी काय ती काय विक्री किंमत. लक्षात आलं. एक आंब्याची विक्री किंमत किती, तर 302. एका आंब्याची खरेदी किंमत किती, 203. आपण जर का बघितलं तर 302 म्हणजे किती रुपये रे, 1.5 रुपया. 203 म्हणजे किती, 0.67, बरोबर आहे. 203 म्हणजे 0.67. तर आपण पॉईंट मध्ये पण काढू शकतो. मला सांगा, याची तुम्ही जर दुप्पट बघा, दुप्पट म्हणजे 100% होतात, तर 0.66 तुम्ही दुप्पट जरी केले, बरोबर आहे, तर किती होतात, 6 म्हणजे किती होणार, 1.33 पर्यंत येईल तुमचं, बरोबर आहे ना. 1.5 आहे म्हणजे दुपटीपेक्षा पण जास्त आहे, दुपटीपेक्षा पण जास्त आहे, म्हणजे कॉमन सेन्स वापरा, दुपटीपेक्षा सुद्धा जास्त ही किंमत जर असेल तर 100% पेक्षा सुद्धा जास्त उत्तर असेल, आणि 100 पेक्षा जास्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 4. तो काय पर्याय क्रमांक 4 आहे. कळलं प्रत्येकाला. किंवा असं न करता, बरोबर आहे, असं जर का तुम्हाला हे होत नसेल त्याच्यामध्ये, ठीक आहे ना, तर दुसरं आपण कशा प्रकारे याला हे करू शकतो. तर अगेन इथे बघा, ही खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत किती आहे,
203 ही विक्री किंमत आहे. तर विक्री वजा खरेदी म्हणजेच काय 302 वजा 203 भागिले पुन्हा काय खरेदी म्हणजेच काय 203 गुणिले काय 100. ओके, तर 3 ती काय 9, 2 दुनी काय 4, 3 दुनी काय 6 आणि 2 छेद काय 3. ठीक आहे. आता 9 वजा 4 म्हणजे काय 5, 5/6 गुणिले काय इथे 2 आणि वरती काय 3. तर इथे बघा 3 दुनी काय 6 गुणिले इकडे 100 येईल ना. हा, गुणिले 100 राहणार ना आपल्या याच्यामध्ये. तर इथे बघा 5/4 5/4 गुणिले 100. तर इथे किती 25 25 पाचा किती टक्के 125%. किती येतं उत्तर तुमचं 125% येतं. बरोबर आहे. किती उत्तर होईल तुमचं 125%. ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट काढू शकता याच्यामध्ये 15 गुणिले 15 म्हणजे किती रे 15 गुणिले 15 किती होतात 225. 15चा वर्ग 225 आणि 10 गुणिले 10 म्हणजे किती 100. 225 वजा 100 म्हणजे किती होणार 125%. असे तुम्ही शॉर्ट वेनी काढू शकता याला. उत्तर केलं तुमचं 125%. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, हा आता बघा याच्यात एक आणखी शॉर्ट ट्रिक तुम्हाला दिलेली आहे की बघा खरेदी काय. आता मला सांगा इथे एक आपण इक्वली पण करू शकतो. कसं आपण इक्वल करू शकतो 10 रुपयाला 15 आंबे आणि 10 आंबे काय 15 रुपयाला आहेत. बरोबर आहे. आता 10 रुपयाला तर आपण जर का बघितलं तर 10 रुपयाला 15 आंबे आहेत. 30 आंबे किती रुपये झाले 20 रुपयाचे. आता विकताना विक्री करताना तो 30 आंबे जो आहे तो किती रुपयाला विकतोय. आता विकताना काय 10 आंबे 15 रुपयाला. तर मग आता आंब्याची संख्या आपल्याला समान आहे. तर 30 आंबे कितीचे होतील 45 रुपयाचे. 20 रुपयाची खरेदी आहे 45 रुपये काय विक्री आहे. दुपटीपेक्षा जास्त आहे. दुपटीपेक्षा जास्त म्हणजेच काय 100% जास्त आणि एकच पर्याय किंवा आपण डायला आता 45 झाली विक्री आणि खरेदी काय झाली 20. इथे फक्त लक्षात ठेवायचं की जी संख्या आहे वस्तूंची ती समान असली पाहिजे. मग आता 45 वजा 20 आणि भागिले काय 20 गुणिले काय 100. इथे तुमचं उत्तर काय 125% 125%. ओके, हा नेक्स्ट बघा. चला आता हा प्रश्न हा म्हणतो x जो आहे तो 0पेक्षा मोठा आहे. x इज ग्रेटर दॅन 0. आता हे जर का तो म्हणतो हे म्हणजे 5.5 असेल त्याच्यामध्ये. बरोबर आहे. हे असेल तर मग याने विचारलं की याची किंमत काढायची आहे. याची किंमत काय हे आपल्याला असं काढायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. आता याची किंमत कशा प्रकारे काढायची. तर आपल्याला हा म्हणजे काय प्रश्नाचं चिन्ह आपल्याला असं याने दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर x प्लस 1/√x. ठीक आहे. आता आपण समजूयात की x प्लस √x म्हणजे काय आपलं a आहे. म्हणजे काय आपण a आहे. दोन्ही साईडला वर्ग करा. तर a अधिक b याचा वर्ग म्हणजे काय असतो a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab. हे माहिती आहे तुम्हाला. हा मग आता a चा वर्ग म्हणजे काय a चा वर्ग म्हणजे √x चा वर्ग म्हणजे काय x 1/√x याचा वर्ग म्हणजे काय 1/x. बरोबर आहे. आणि 2 टॉईस ऑफ √x इंटू 1/√x. आता हा हा कॅन्सल होणार 2 राहणार फक्त. बरोबर आहे ना. तर मग काय होईल x अधिक 1/x अधिक 2 म्हणजे a चा वर्ग. आता आपल्याला ऑलरेडी x अधिक 1/x आपण काढलं होतं. x अधिक 1/x किती आहे रे 5.5 आहे ना. x अधिक 1/x किती आहे 5.5 आहे. तर आता x अधिक 1/x च्या जागी आपण इथे किंमत टाकून द्यायची आपली किती आहे 5.5. हा ही जी रिटर्न आपली पीडीएफ आहे ती भूषण अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला मी उपलब्ध करून दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे ना. तुम्ही तिथनं ती डाउनलोड करू शकता आणि ती पीडीएफ तुम्ही वापरू शकता आपल्या अभ्यासासाठी. तिथे सोल्युशन दिलेले आहेत पूर्ण. हे 5.5 झालं प्लस काय 2. तर 5.5 अधिक 2 म्हणजे किती झालं 7.5 झालं. किती झालं 7.5 आणि 7.5 म्हणजे काय a चा वर्ग झाला. तर मग आता a म्हणजे किती म्हणजे ती संख्या जे प्रश्नात चिन्ह आपण ज्याला a पकडलं होतं ही म्हणजे किती वर्गमुळात 7.5. बरोबर आहे. √7.5. आता √7.5 तर हे अधिक म्हणू शकतो किंवा वजा. जेव्हा आपण एखादी गोष्ट वर्ग करतो अधिक वजा वर्गमुळामध्ये 7.5. पण कधी वर्गमुळात जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह राहू शकत नाही. तर म्हणून इथे तुमचं जे काही उत्तर राहणार आहे ते कसं राहणार आहे ते नेहमी राहणार आहे तुमचं काय अधिक 7.5 राहील. वजा राहणार नाही. उत्तर काय अधिक. ओके. हा तर त्यांनी म्हटलं ना की 0पेक्षा x काय मोठा आहे. त्यामुळे उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 2 असेल. ठीक आहे. ओके. हा चला 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 स्त्रिया 16 दिवसात पूर्ण करतात. तर हेच काम 4 पुरुष 4 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील. बरोबर आहे. हा तर आता बघा 4 पुरुष एक काम काय 4 पुरुषच पाहिजे तर त्या कामाला किती दिवस लागतात बघा इझिली येतं. 4 पुरुष 8 दिवस. आता 8 स्त्रिया 16 दिवसात करतात पण आपल्याला स्त्रिया 4च घ्यायच्या. जर आपण 4 स्त्रिया 8 स्त्रिया 16 दिवसाला लावतात तर 4 स्त्रिया जर आपल्याला आपण घेतल्या तर त्या किती घेतील त्याच्यामध्ये तर 16 दिवसात पूर्ण करतात. तर 16च्या दुप्पट कारण आपण स्त्रिया तर कमी केल्या. याचं इन्व्हर्स व्यस्त प्रमाणामध्ये रिलेशन असतं. स्त्रिया कमी करा 8च्या पण 4 केल्या अर्ध्या केल्या. आता दिवस किती लागतील एकट्या जर फक्त 4 स्त्रिया असतील तर 16च्या दुप्पट देखील 32 दिवस.
किती दिवस लागतील? 32 दिवस. बरोबर आहे. तर पहिल्याला 8 दिवस आणि याला काय 32. मग आता 8 आणि 32 दिलेलं आहे तुम्हाला. 8 आहे आणि काय 32. ठीक आहे. तर 8 आणि 32 आहे इथे. कळलं का प्रत्येकाला? हा, मग आता आपण याचं एलसीएम घेऊन आपण याला काय करू शकतो? सोडू शकतो, किंवा आपण डायरेक्टली आपण याला सोडू शकतो. तर काय करतो? याची बेरीज. ओके, आपण याची काय करतो? एक्स अधिक वाय आपण एक्स वाय करतो ना आपण. हा, तर एक्स अधिक वाय आपण काय एक्स वाय किंवा एक्स इंटू वाय. तर 1/8 अधिक 1/32. ओके, आणि याचा आपण इन्व्हर्स त्याच्यामध्ये घेत असतो. बरोबर आहे ना? हा, तर 8 अधिक 32, 8 गुणिले 32 आणि काय 8 अधिक 32 डायरेक्टच काढा. तर किती 8 हे किती होणार? 40. 8 गुणिले काय 32, 8 पंचे काय 40, तो 32 भागिले काय 5. तर 6 पंचे काय 30, 30 आणि काय 2/5. 6 पंचे काय 30, 30 2/5. उत्तर काय पर्याय क्रमांक 4. 6 2/5. ठीक आहे ना? तर 6 2/5 उत्तर काय पर्याय क्रमांक 4 होईल याच्यामध्ये. ठीक आहे. हा, तर इझी आहे आपल्याला. हे बघा, एक जण एका याला एवढ्या दिवसात काढलो तेवढ्या दिवसात काढलो, किंवा तुम्ही तसे करू शकता तुमचं. ही माझी मेथड होती. नाही तर 1/8 अधिक काय 1/32 याची बेरीज करा, याचंही काढा आणि त्याचे इन्व्हर्स काढा. हे सेमच केलंय मी. डायरेक्ट मी याचा गुणाकार केला. ते करा, त्याच्यानंतर त्याचा आणखी गुणाकार करा, हे करा. ते उलट केल्यापेक्षा मी एका स्टेपमध्ये काढलं. किंवा तुम्ही मेथड ऑफ एलसीएम सुद्धा यूज करू शकता. 8 आणि 32 घ्या आणि 8 आणि 32चा एलसीएम किती होतो? 32च होतो. बरोबर आहे, 32 होतो. मग याला किती 8 चोक 32 आणि हा किती 1, 4 आणि 1 काय 5. सो 5 दोन्ही मिळून एका दिवसात करतात. तर 32 भागिले 5, 32 भागिले 5 म्हणजेच काय 6 2/5. असे तुमचं उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. हा, चला, एक चौरस कोरलेला आहे आपल्याला. त्या चौरस कोरला आहे वर्तुळामध्ये आणि त्याचा परिघ जो आहे तो 2 आहे. बरोबर आहे. मग रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती आहे? त्यांनी विचारलं रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती आहे. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे काय? वर्तुळाचे क्षेत्रफळ जे आहे त्याच्यामधनं ह्याचा चौरस जो आहे त्याचा क्षेत्रफळ जो आहे तो वजा करणे म्हणजेच काय रेखांकित भागाचं आपलं क्षेत्रफळ येईल. बरोबर आहे. आता रेखांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे काय? की वर्तुळ जो आहे तो पूर्ण वर्तुळाचं तुम्हाला क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. याच्यामध्ये त्याच्यातनं चौरसाचं क्षेत्रफळ जे वजा करावं लागेल म्हणजे रेखांकित भागाचं आपलं काय येईल क्षेत्रफळ येईल. बरोबर आहे. मग परिघ म्हणजे काय? परिघ जो असतो, परिघ म्हणजे काय असतो रे? कुठलाही वर्तुळ परिघ म्हणजे काय 2πr. हा किती आहे 2π √x आहे. 2π कॅन्सल होतील तर r त्रिज्या जी आहे त्रिज्या म्हणजे काय √x. बरोबर आहे. तर त्रिज्या जी आहे तो r म्हणजे काय त्रिज्या आहे. आता त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ इज इक्वल टू काय पाय r चा वर्ग. तर पाय r म्हणजे काय √x आणि त्याचा वर्ग. √x चा वर्ग म्हणजे काय पाय x. हे आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय पाय x. ओके. हा, वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय पाय x आहे. ठीक आहे. हा, आता रेखांकित भागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आपण जर का बघितलं तर हे कसं करणार? आता आपल्याला इथे त्रिज्या आलेली आहे. त्रिज्या म्हणजे काय की आपण जर बघितलं ना ही त्रिज्या म्हणजे एक साईड नाहीये, ही इशी त्रिज्या आहे. तर जेव्हा आपण याचा व्यास काढू, व्यास म्हणजे हा होईल या वर्तुळाचा काय या स्क्वेअरचा जो काय कर्ण तो याचा व्यास आहे, हा याचा कर्ण आहे. बरोबर आहे. तर व्यास काय होईल? व्यास कर्ण जो आहे, कर्ण म्हणजेच काय या स्क्वेअरचा जो काही कर्ण आहे तो म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास आहे. तो व्यास त्रिज्या जी आहे तो व्यास काय होईल त्रिज्याच्या दुप्पट म्हणजे 2r किंवा ज्याला आपण 2 गुणिले काय r म्हणजे काय √x. हा जरा त्याचा काय कर्ण झाला. बरोबर आहे. हा काय झाला त्याचा कर्ण झाला ना. आता कर्ण आहे. हा, आणि आपलं जर आपण बघितलं तर आता आपण बाजू जी असते, बाजू कुठल्या पण वर्तुळाची जी काही बाजू आहे, बाजूचा अर्थ काय असतो? बाजूचा अर्थ असतो √2 गुणिले काय कर्ण. बाजू काय असते कुठली पण याची √2 गुणिले काय कर्ण. ओके. आणि याचा काय वर्ग. बरोबर आहे. तो कर्ण आपल्याला आलेला आहे इथे. बरोबर आहे. आणि याचा काय आपल्याला इथे वर्ग करावा लागेल. ठीक आहे. हा, तर इथे जर का आपण बघितलं तर इथे 2 √x आलेला आहे. तर आता आपल्याला जो कर्ण आपल्याला ऑलरेडी दिलेला होता, बरोबर आहे ना, तो कर्ण जो आहे तो कर्ण त्याचा वर्ग होईल त्याच्यामध्ये. तर इथे जर आपण √2 बाजू म्हणजे काय की कर्ण किंवा कर्ण भागिले √2. आता कर्ण भागिले √2 आपण असं करू शकतो की कर्ण भागिले √2. तो कर्ण किती आला आपला 2 √x भागिले आणखी याला काय करा √2 करा.
तर म्हणजे काय अंडर 2 गुणिले अंडर रूट ऑफ एक्स किंवा अंडर रूट ऑफ 2x तू घेऊ शकता किंवा याला असं लिहू शकतो आपण अंडर रूट ऑफ 2x. ठीक आहे ना. हा, तर हा काय झाला, ही बाजू झाली. आता याचा वर्ग म्हणजे चौरसाचा वर्ग, याचा वर्ग म्हणजेच काय वर्तुळाचा, याचा वर्ग काय बाजूचा वर्ग म्हणजे काय याचं क्षेत्रफळ, तर ते किती होईल क्षेत्रफळ याचं ते होईल 2x. याचा वर्ग करा ना, बाजूचा वर्ग म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ की नाही, तर ते झालं 2x. हे 2x जे आहे ते पाय, हे 2x आहे हे पाय x मधून वजा करा, तुमचं उत्तर काय येईल पाय x वजा 2x. ओके, किंवा कोणी असंही कळलं असतं x पाय वजा 2. ठीक आहे ना, कळलं प्रत्येकाला, तर उत्तर काय पर्याय क्रमांक 2. ओके. हां, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपलं हे पूर्ण जे हे आहे हे संपवलेलं आहे डिस्कशन. इथे तुम्हाला पूर्ण रिटर्नमध्ये मी डिस्कशन तुम्हाला दिलेलं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आता आपल्या बॅचमध्ये. आता मी रेग्युलर तुमची युट्यूबला लेक्चर सुद्धा घेणारच आहे, कारण आता मी गडबड आणि कची सुद्धा फोकसनी बॅच चालू करणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, ज्यांना पण ऑनलाईन बॅच करायची असेल ते करून घेऊ शकता. ठीक आहे, सो आपली बॅच आहे बुद्धिमत्ता आणि अंकगणित सांख्यिकी आणि आकडा सहित. सो ही काय ऑनलाईन आपली बॅच आहे. फक्त 2000 रुपये मित्रांनो फी आहे. पूर्ण डिटेल 6 महिन्याचं तुम्हाला हे आहे, आणि यात बुद्धिमत्ता अंकगणित सांख्यिकी आणि आकलन हा सगळा पार्ट त्याच्यामध्ये आपण काय करतोय कव्हर करत आहोत. ठीक आहे, सो भेटूयात विद्यार्थी मित्रांनो, मग थँक्यू, धन्यवाद.